काल राज्यातील सर्व काँग्रेसचे नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटायला गेलेले होते, परंतु मुंबई काँग्रेसचा वाद जो आहे तो उफाळून बाहेर आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत। सर, मुंबई काँग्रेसला घेऊन काहीतरी कलह सुरू आहे का? ज्या पद्धतीने वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाला तुमच्याच पक्षांतर्गत कुठेतरी विरोध पाहायला मिळतोय, नेते दिल्लीवारी करताना पाहायला मिळतात। बघा, काही लोकांचा काही गैरसमज असेल, समज असेल, त्यावर आता हायकमांडनी पडदा टाकलेला आहे। ते स्वतः येऊन त्यांच्याबरोबर बैठक घेणार आहे आणि असा कुठलाही वाद नाही। संघटनेला थोडा वेळ द्यायला पाहिजे, एवढीच एक छोटीशी गोष्ट होती, ती मीडियाने फार मोठी केली। खरं तर संघटनेमध्ये अशा गोष्टी, बारीक किरकोळ गोष्टी होत असतात आणि संघटनेच्याकडे लक्ष वेधलं जातं, परंतु काही लोकांनी वृत्तपत्राकडे जाऊन ही मागणी करायला नको होती असं हायकमांडनी समज दिला आहे। आणि मला वाटतं की पुढच्या काही दिवसामध्ये 4 तारखेच्या आसपास आमचे प्रभारी येतील, सगळ्यांची बैठक घेतील आणि कुठेही यावर मला वाटतं की याच्यावर पडदा टाकला जाईल। परंतु वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीला देखील या सगळ्या संदर्भात विरोध होता। सातत्याने नेते जे आहेत ते बैठक वगैरे घेत, अजिबात विरोध नव्हता। वर्षा गायकवाड यांचं नाव हायकमांडनी ठरवलं, स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्याच योग्य उमेदवार होत्या, हे आता निकालानंतर स्पष्ट झालेलं आहे। या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये काल तुमची बैठक झाली तुमच्या पक्षश्रेष्ठींबरोबर। काँग्रेस पक्षाची कामगिरी राज्यात उत्तम आहे, काँग्रेस हा 1 नंबरचा आता खासदारकीमध्ये आलेला पक्ष आहे। त्या पद्धतीने विधानसभेच्या जागांच्या संदर्भात काँग्रेस पक्षाची तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे भूमिका काय मांडली नक्की? कारण की ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये खासदारकीच्या सीट शेअरिंग्सवरतून आपण पाहिलं की खूप मोठा गोंधळ होता। हे बघा, महाविकास आघाडी म्हणून लढायचा निर्णय त्या ठिकाणी झाला। आपण एकत्र लढावं, कोणाची मन दुखावली जाणार नाही आणि कोणाचे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आपण करू नका। आघाडीच्या संदर्भात आपल्या आघाडीमध्ये लोकसभेमध्ये जसा समन्वय होता तसाच समन्वय ठेवावा आणि सीट वाटपाची चर्चा सुरू करावी, स्थानिक पातळीवर लवकरात लवकर करावं आणि हा निर्णय लवकर व्हावा, अशा प्रकारचा निर्णय झाला। त्या संदर्भातले आमचे वेणुगोपालजी आणि आमचे प्रभारी चनिथाला साहेब हे लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्याबरोबर बैठक सुरू होईल। या पुढच्या आठवड्यापासून या कामाला गती मिळेल आणि जुलै एंडपर्यंत हा जागा वाटपांचा विषय संपवावा अशी सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली आणि हायकमांडनी त्याला हिरवा कंदील दिला। गेल्या वेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती, त्यावेळेस उद्धव ठाकरे हे तुमचे मुख्यमंत्री होते, परंतु आता विधानसभेची तुम्ही सगळीजण तयारी करतात। तुमच्या पक्षाला अर्थात सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे, कारण की तुम्ही 13-14 तुमचे खासदार यंदा निवडून आलेत। ज्यांचे सगळ्यात जास्त आमदार या विधानसभेत निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल की दुसरा कोणता पॅटर्न लागू होणार आहे? तो निर्णय हायकमांड घेईल, महाविकास आघाडी घेईल, एकत्र विचार करू, चर्चा करू आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळेल अशा प्रकारचा निर्णय घेऊ। आमच्यामध्ये पदावरून कुठलाही मतभेद होणार नाही याची आम्ही तीनही पक्षांनी काळजी घेतलेली आहे आणि तोच सत्ता महत्त्वाची तर महाराष्ट्रातील जनता महत्त्वाची आहे। सर्वोच्च पद मिळण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या विचाराचं सरकार असावं आणि ते सरकार टिकावं, चालावं आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं भलं व्हावं, हा उद्देश ठेवून आम्ही काम करू। परंतु तुमचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले भाऊ म्हणतात की जवळपास आम्ही 150च्या वरती या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीत जागा लढू म्हणून, या वक्तव्याकडे कसं पाहता? प्रत्येक पक्ष ही भाषा बोलतोय, प्रदेशाध्यक्ष भाषा जर म्हणत असतील तर वावगं काय आहे? प्रत्येक पक्षानं आपला पक्ष वाढवण्याची त्यांना मुभा आहे आणि तो अधिकार आहे, सगळे म्हणतात। पण ज्यावेळेस आघाडी म्हणून आम्ही पुढे जातो त्यावेळेस मात्र एकत्र बसून निर्णय होतो। उद्धवजींनीच 288 जागेवर तयारी म्हणजे आढावा चाचपणी सुरू केली आहे, याचा अर्थ 288 जागा लढणार असं नाही। आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जर म्हटलं असेल की आम्ही 150च्या वर जागा घेऊ तर वावगं काय, चुकीचं काय आहे? मला वाटतं की हे चुकीचं नाही आहे आणि कोणी म्हणू देत, फक्त एवढंच की आघाडीमध्ये कुठलाही मनमुटाव होणार नाही अशा प्रकारची काळजी घ्या असा सल्ला आम्हाला हायकमांडनी दिला। पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काँग्रेस आता मोठ्या भावाची भूमिका घेणार का? ज्या पद्धतीने 13-14 खासदार हे सगळे तुमचे निवडून आलेत, मोठा भाऊ लहान भाऊ नाही, इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून आम्हाला सामोरं जायचं आहे आणि तुम्ही मोठा आम्ही मोठा नाही, आम्ही सगळे सोबत आहोत, सोबत राहू, सोबत मिळून सत्ता स्थापन करू आणि महाराष्ट्रातील जनतेचा गेलेला स्वाभिमान जो आहे, पहिले संविधान होता देशासाठी, आता राज्यासाठी स्वाभिमानाची लढाई लढू आणि स्वाभिमान पुन्हा महाराष्ट्राचा पुनश्च मिळेल
यासाठी ही लढाई राहील. काल तुम्ही तुमच्या नेत्यांना भेटला, राहुल गांधींना. वारीला येण्याची तुम्ही विनंती वगैरे केली आहे अशा संदर्भातली माहिती? आम्ही 2 मागण्या केल्यात राहुलजींना. ती मागणी सुद्धा झालेली आहे. ते म्हणाले की त्या पिरियडमध्ये त्यावेळेस आपण चर्चा करू. पण मागणी म्हणण्यापेक्षा विनंती काही नेत्यांनी केलेली आहे. आता राहुलजी विरोधी पक्षनेते झाले आहे. त्या पिरियडमध्ये त्यांना जशी वेळ मिळेल तर त्यावेळेस वेळ मिळेल, काढतील, त्यांना निमंत्रण देतील काही राज्यातील आमचे नेते, त्यावेळेस तो निर्णय होईल. पण असं काही यात आग्रह नव्हता, पण एक चर्चा झाली. देशाला आता 10 वर्षानंतर एक सर्वोत्तम चांगला विरोधी पक्ष नेता भेटलेला आहे. कोण हे राहुल असं जे बोलणारे लोकसभा अध्यक्ष होते ओम बिर्ला, आज त्यांनाच त्या खुर्चीपर्यंत घेऊन जाण्याचं काम विरोधी पक्ष नेते राहुल गांधी. नाही, कोण आहे राहुल म्हणणाऱ्यांची जे फुगलेली छातीतील हवा काढण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे. म्हणून राहुल गांधी कोण है? एक गांधी ने नमक के लिए लड़ाई लड़ी थी और देश को इकट्ठा करके उसका हक दिलाया था. दूसरा गांधी था कि जो 8000 किलोमीटर का प्रवास करके पूरे देश को जोड़ने का काम किया, देश के नफरत जो है वो दूर निकालने का काम किया, नफरत फैलाने वालों को उसकी जो आंखें ऊपर थी वो आंखें झुकाने का काम किया, जिसकी छाती फूली हुई थी उस छाती को कम करने का काम किया. यही नाम राहुल गांधी का है और वही राहुल गांधी है. एक शेवटचाच प्रश्न सर, पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने चहापानावरती बहिष्कार घातलाय. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्या सोबत होते. काँग्रेस महाविकास आघाडीचा धर्म पाळेल, परंतु कोण मुख्यमंत्री होईल हे हायकमांड जे आहे ते आमचं विचारेल असं मत जे आहे ते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याशी बोलताना केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकानी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.